नमस्कार मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मनमंदिर नागरी सहकारी पतसंस्था सांगली अंतर्गत निघालेल्या 57 विविध जागांबद्दलची माहिती. मनमंदिर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा सांगली अंतर्गत शाखा अधिकारी IT विभाग, लिपिक, वाहन चालक आणि शिपाई पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरण्याकरिता पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तर टोटल 57 जागा यामध्ये असणार आहेत. शाखा अधिकारी, IT विभाग, लिपिक, वाहन चालक आणि शिपाई या जागा या असणार आहेत. अर्ज हे आपल्याला ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 15 जुलै 2025. तर पदाचे नाव बघू आपण तर शाखा अधिकारी, IT विभाग, लिपिक, वाहन चालक आणि शिपाई एवढे आपल्याला पद असणार आहेत. पदसंख्या 57 असणार आपण बघितलंच आहे. नोकरीचं ठिकाण काय तर विटा, खानापूर, आटपाडी, कुंभारी, सलगरे, पुसेसावळी, पुसेगाव, दहिवडी सगळी सांगली जिल्ह्यातली ही ठिकाणं असणार आहेत. अर्ज पद्धती तर अर्ज हा आपल्याला फक्त ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता मनमंदिर नागरी सहकारी पतसंस्था विटा कराड रोड विटा जिल्हा सांगली. मगाशी आपण बघितल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख आपल्याला असणार आहे 15 जुलै 2025. तर आपण डिटेलमध्ये बघणार आहोत पदांची संख्या किती असणार आहे, त्यासाठी शिक्षण आणि प्राधान्य कोणाला देण्यात येईल. तर त्यामध्ये पहिलं पद आहे आपलं शाखा अधिकारी. टोटल 10 पदे यासाठी असणार आहेत. शिक्षण MCOM, BCOM, GDC and A असल्यास प्राधान्य. त्याच्यानंतर प्राधान्यामध्ये काय आहे तर बँकिंग पतसंस्था क्षेत्रात कामाचा अनुभव आणि संगणक प्रशिक्षित जर उमेदवार असेल तर त्याला प्राधान्य हे दिलं जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अधिकारी. टोटल 10 जागा असणार आहेत. MCOM, BCOM, बँकिंग किंवा पतसंस्था क्षेत्रात कामाचा अनुभव आणि संगणक प्रशिक्षित असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. नेक्स्ट आहे IT विभाग. यामध्ये टोटल 2 जागा असणार आहेत. MCA, BCA, संगणक प्रशिक्षित प्रमाणपत्र आवश्यक. त्यामध्ये सुद्धा सेम बँकिंग पतसंस्था क्षेत्रात कामाचा अनुभव असला तर त्याला प्रेफरन्स हा दिला जाईल. नेक्स्ट आहे लिपिकच्या टोटल 25 जागा असणार आहेत. एज्युकेशन असणार आहे BCOM. संगणक प्रशिक्षित असणाऱ्या उमेदवारांचाच विचार केला जाईल, म्हणजे आपल्याला कम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे वाहन चालक. टोटल 2 पोस्ट असणार आहेत. 12वी पास, 4 चाकी वाहन चालक म्हणून परवाना आवश्यक. 5 वर्ष प्रशिक्षित असणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाईल. तर यासाठी आपल्याला 12वी पास आणि 4 चाकी वाहन चालकचा परवाना आणि आपल्याला त्याचा 5 वर्ष अनुभव सुद्धा असणं गरजेचं आहे. लास्ट आहे शिपाई. टोटल यासाठी 8 जागा असणार आहेत. एज्युकेशन असणार आहे 10वी पास असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट हाऊ टू अप्लाय. तर अप्लाय कसं करायचं आपण बघितल्याप्रमाणेच याला ऑफलाईन म्हणजेच आपल्याला स्पीड पोस्ट किंवा आपण बाय हँड सुद्धा जाऊन तिथे ऍप्लिकेशन हे देऊ शकतो. आपल्याला ऍड्रेस दिलेला आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2025. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल. तर त्यांनी सांगितलेले क्वालिफिकेशनचे सगळे सर्टिफिकेट्स किंवा जे काही अनुभव असतील ते सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला सोबत द्यायचे आहेत. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाईल. तर 15 जुलै नंतर जर आपला अर्ज तिथे पोहोचला तर त्याचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. त्यांचं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते आपल्याला काळजीपूर्वक वाचायचं आहे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावरच सादर करायचा आहे. आपण ऍड्रेस दिलेला आहे त्या पत्त्यावरच आपल्याला अर्ज हा करायचा आहे. तर ही होती या पदाबद्दलची बेसिक माहिती. तर याचं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे आपण ते टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.